स्वीकार करावा। शिवसृष्टीच्या सरकार वाड्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आहे। छत्रपती श्रीमंत उदयन महाराज त्यांचा सत्कार करतायत विनयजी। यानंतर आमचे विश्वस्त अमृतराव पुरंदरे। मला आठवतं 2014 ची गोष्ट आहे आणि चौथ्या टप्प्यात साहजिकच काय असेल तर केलाय छत्रपती उदयनराजे त्यांचं तर कृपा छत्र आमच्यावर नेहमीच आज नाही पिढ्यांपासून राहिलंय। या महाराजा शिव छत्रपती प्रतिष्ठानची स्थापना 1967 साली स्वर्गीय बाबासाहेबांनी केली। पहिल्या दिवसापासून राजमाता सुमित्रा राजे भोसले, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि पुढच्या काळात श्रीमंत छत्रपती अभयसिंह महाराज हे या प्रतिष्ठानचे विश्वस्त राहिलेले आहेत। शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले, साकार झालेली शिवसृष्टी याच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाची संधी मिळाली आणि संध्याकाळी इथनं आग्र्याला चाललो। आग्र्याच्या किल्ल्यामध्ये ज्या ठिकाणी महाराजांना बंदिस्त करण्याचा मूर्खासारखा प्रयत्न हा त्या काळात औरंगजेबाने केला होता, त्या ठिकाणी चौथा कार्यक्रम आहे। मला असं वाटतं की आजचा दिवस हा माझ्याकरता अत्यंत धन्य अशा प्रकारचा दिवस आहे आणि जर मला जगदीशजी एका शब्दामध्ये या शिवसृष्टीचं वर्णन करायला सांगितलं तर मी एवढंच सांगेन, मी निशब्द आहे, निशब्द। इतकं सुंदर कार्य या ठिकाणी झालेलं आहे। तुळजाभवानी मातेचं मंदिर, त्याची भव्यता जी तुम्ही साकारलेली आहे, त्या ठिकाणी जे गंगेचं कुंड आहे ते ज्या प्रकारे तुम्ही केलेलं आहे आणि हुबेहूब तोच दगड, तीच मूर्ती, तोच आकार, मला असं वाटतं अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे। त्या किल्ल्यांची रचना, तिथली पाण्याचं व्यवस्थापन, तिथली बाजाराची व्यवस्था, वर्षानुवर्ष त्या ठिकाणी ज्या प्रकारे सर्व कारभार चालायचा, किती दिवस वेढा पडला तरीही तो किल्ला पडणार नाही अशा प्रकारची अभेद्य व्यवस्था, हे जे त्या प्रकारे ते करायचे, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या आहेत। आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारशाकरता त्या ठिकाणी नॉमिनेट केलेले आहेत। लवकरच त्याची परिषद होणार आहे। आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पहिल्या टप्प्यामध्ये युनेस्कोमध्ये पॅरिसला जाऊन या किल्ल्यांच्या स्थापत्य रचनेच्या संदर्भात, या किल्ल्यांच्या जे काही विलक्षण अशा प्रकारचं त्याची रचना आहे या संदर्भातलं एक सादरीकरण हे त्या ठिकाणी आमची संपूर्ण टीम जाणार आहे आणि ती टीम करणार आहे। आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांचे किल्ले हा खरोखर जागतिक वारसा म्हणून या ठिकाणी युनेस्कोही स्वीकारेल अशा प्रकारची अपेक्षा ही आम्हाला आहे। त्या किल्ल्यांचंही म्हणजे जे आता जगदीशजी म्हणाले, इतके वर्ष आम्ही रायगडाचं काम करतो पण खूप अडचणी आहेत। आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करणं म्हणजे अत्यंत कठीण अशा प्रकारचं काम आहे। खरं तर त्यांच्याकडनं एक वीट लावणं देखील हे इतकं जिकरीचं काम आहे, पण तरी देखील ते काम आपण करतो। पण त्याच्यामध्ये पिढ्या निघून गेल्या तर अनेक पिढ्यांना स्वराज्याची राजधानी कशी होती हे समजणारच नाही। आणि म्हणून स्वराज्याची राजधानी त्याच्यापूर्वी तिथे जोपर्यंत तयार होईल त्याच्या आधी ती या शिवसृष्टीमध्ये तयार होईल आणि इथे येऊन स्वराज्याची राजधानी आपल्याला पाहता येईल, ही व्यवस्था या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे
या आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून 50 कोटी रुपयाचा निधी आपण देऊ. आपण अत्यंत वेगानं हे काम निश्चितपणे पूर्ण करा. मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की हे एक राष्ट्रकार्य आहे. कारण देशाभिमानी आणि इतिहास जाणणारी पिढी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं, विकास भी और विरासत भी. जोपर्यंत वारसा, जोपर्यंत विरासत आम्हाला लक्षात राहत नाही तोपर्यंत आत्माभिमानी पिढी आम्ही जागरूक करू शकत नाही. खरं म्हणजे आपला समाज आपला वारसाच विसरला होता म्हणून इतके वर्ष गुलामगिरीत गेलो. तो वारसा आपल्याला छत्रपतींनी लक्षात आणून दिला आणि त्यामुळे गुलामगिरीतनं आपण बाहेर आलो आणि छत्रपतीच होते की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं अटके पार देखील झेंडे हे मराठ्यांनी लावले. आणि म्हणूनच मला असं वाटतं हे राष्ट्रकार्य आहे. या राष्ट्रकार्यामध्ये आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. हे राष्ट्रकार्य आपण लवकर पूर्ण करावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो.